तरुण भाई, जो आपने कहा कि मैं ये गांव के लिए निधि नहीं दिया हूँ, ऐसी कोई बात नहीं है। मैंने कांबा गांव के लिए जो भी निधि दिया है, मेरा जो पी है सोना, उसकी परसों मम्मी गुजर गई, इसके लिए वो आया था। मैं उसकी पूरी यादी लेके आता था कि कांबा के लिए हमने जो जो कार्य किए हैं, ये हमारी पहली मीटिंग है, इसके बाद में दूसरी मीटिंग होगी, तीसरी मीटिंग होगी। आज मैंने तीनों गांव के लिए, मुझे सत्ता देखिए, जब से मैं आमदार बना हूँ, हमारे 2.5 साल तो हमारे विरोधियों के पास सत्ता थी। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, एनसीपी के पास सत्ता जो आई है, करीबन 2 साल हो गए। उसमें जो भी मुझे निधि मिली है, जो आमदार को निधि मिली है, अभी लाडली बहनों की वजह से ये साल की हमारी निधि कट कर दी गई। आज हम ये नहीं देखते कि कांबा गांव में काम ना हो। जितना मैंने कांबा गांव में, आज 5वां महल आप लोग का है, कम से कम मैं समझता हूँ 2-2.5 करोड़ रुपए उधर के लिए निधि पास करवाई है, प्लस तालाब के लिए 2-2.5 करोड़ रुपया। पहले मैं आदमी हूँ जो लोचा लफड़ा करके वहां पे अनअथोराइज्ड चारों तरफ से झोपड़े थे, आप साथ में थे। देखिए, मैंने वो किसके लिए सोचा, कांबा गांव के लिए, कि ये तालाब जो है सुंदर बन के कांबा गांव, बरफ गांव के सेंटर में सबको फायदा मिले। नहीं तो मैं ऐसा तो नहीं था वहां पे जो 2-2.5 करोड़ का खर्चा करके वहां पे दिलाया। आज आपके कांबा के लिए मैं, आज ग्राम पंचायत आपका आज तक पूरे, मैं जब से आमदार बना हूं या पहले वाले और भी आमदार बने थे, कभी किसी ने ग्राम पंचायत का किसी ने सोचा था क्या इसको बनाने के लिए, विकास कार्य करने के लिए? देखिए, आज औसेपाड़ा में मैंने रोड बनाया, आप बोलते वो मेरा एरिया नहीं है। आज आपके एरिया में मैंने पिछले टाइम में भी नाली, गटर, रस्तों के लिए मैंने फंड पास करा हुआ। ये जो हाईवे है, आज ये सेंचुरी डैम से लेके, बिल से लेके कांबा गांव तक जो हाईवे पास करा है, आज ये सीमेंट कांक्रीकरण का जो हाईवे बना, आपको नहीं मालूम होगा मैंने कितनी तकलीफें देखी। देखिए, आप आते थे ना, आप खुद देखिए, स्कूल का अलविंद सर रोड पे बैठता था, कीचड़ में बैठता था, ये करता था। नहीं तो मैं आमदार के लिए आंदोलन करूंगा, आमदार रोड बनावे। आज हम मिलके कुछ रोड को भी पूरा किया। विधायक श्री कुमार जी अहल्यानी मेरे मित्र हैं, मेरे सहयोगी हैं, कारपोरेशन में उन्होंने मेरे साथ काम किया। और यहाँ पर सम्मानीय मंच, मैं सबके नाम नहीं ले पा रहा हूँ, और यहाँ पर आप एकत्रित हुए कांबा के प्रमुख कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, मन से, आरपीएफ या राष्ट्रवादी, जहाँ से भी आप, मेरी आपसे पहली मुलाकात है, पहला संपर्क है मेरा आपसे। इस क्षेत्र में मैंने काफी पुराना, आज से करीबन मैं 1977 से काम कर रहा हूँ। तब मेरी उम्र 17 साल की थी। अब देखते देखते तब मुझे युवा डैशिंग कार्यकर्ता कहते थे, जो अभी 40 होता था, किसी की उतारता था, किसी की चढ़ाता था। ना मुझे किसी की उतारनी है, न किसी की चढ़ानी है। केवल शहरों का विकास होना चाहिए, गांवों का विकास होना चाहिए, काम होना चाहिए, लोगों का जीवन सुधरना चाहिए। उसके लिए हम अपना जीवन यहाँ पर देने के लिए आए थे। तो 17 साल की उम्र से लेकर 64 साल तक आज तक इसी काम में हम लगे हुए हैं। और आज फिर यहाँ पर ऐसी परिस्थितियां निर्माण हुई हैं जहां पर हम सबको कई विषयों के बारे में सोचना है। अरुण जी ने प्रश्न उठाए कि मेरे वार्ड में काम नहीं हुआ है। बिल्कुल सही है, यानी ये विधायक काम होने चाहिए। सीसी पैसेज बनना चाहिए, पायवटा बनना चाहिए, कंक्रीट के रोड बनने चाहिए, नाली बननी चाहिए, गली बननी चाहिए, पानी आना चाहिए, सब सही है। लेकिन उसके साथ साथ कई विषय हैं कि देश कैसे चले, प्रदेश कैसे चले, सोच विचार कैसा हो। मेरे पास अगर पर्याय है एक ऐसी प्रवृत्ति का जो शायद होशियार है, गुंडागर्दी भी जानता है, बदमाशी भी जानता है, और बाकी कई चालबाजी भी जानता है। एक दूसरा व्यक्ति है जो सीधा साधा है, भला मनुष्य है, अच्छा मनुष्य है, ईमानदार है। तो मैं किसको वोट करूं? ये सोच का भी फर्क पड़ता है कि वो व्यक्ति आगे चलकर समाज के लिए हानिकारक पैदा होता है। आज हम उल्लासनगरवासी कई सालों की इस प्रकार की प्रवृत्ति के कारण भुगत रहे।
कौन सी पीढ़ी से लेकर वो जो विषय चला, अब तक की पीढ़ियां उसको भुगत रही है। कई लोग इसे उल्लासनगर खाली करके भी चले गए। तो ऐसी प्रवृत्तियों को रोकना, ऐसी मानसिकताओं को रोकना, ऐसी सोच को रोकना, ऐसे राजनीतिक अपराधीकरण को होने को रोकना, ये भी हम सबका कर्तव्य है मतदाताओं को। लोकशाही में लोकशाही ना होती तो मैं आपसे ये अपेक्षा न रखता, लेकिन लोकशाही में हम कब है, ये पहली ये धारणा होनी चाहिए कि मैं किसको रोक रहा हूं और किसको आने दे रहा हूं। तो सबसे पहले यह आवश्यक है हमारे जीवन के लिए कि हम जो वोट कर रहे हैं वो वोट इतना सीधा साधा नहीं है, गया कि गया, नहीं गया कि नहीं गया, उसको दिया कि उसको दिया, उसके बड़ी पीछे बड़ी सोच लगनी चाहिए कि मैं किसको वोट कर रहा हूं। ये सब चीजें आप प्रमुख कार्यकर्ताओं, प्रमुख साथियों में आपका सामने लाना चाहता हूं कि आप सब लोगों को जानकर बताएं। दूसरा ऐसा होता है कि जिसको मैंने सपोर्ट करने की ठान ली, जिसको मैंने जिताने के लिए ठान लिया, मन में पैदा कर लिया, दिल में पैदा कर लिया, आत्मा में लग गया और मेरे खून में वो पैदा लगा कि मुझे इसको जिताना है, तो चैन से नहीं बैठना होगा। चुनाव के आखिरी दिन तक, आखिरी वोट होने तक चैन से नहीं बैठना होता है। जब तक मैंने आखिरी वोट, जहां तक मेरा संपर्क है, जहां तक मेरा संबंध है, जहां तक मेरा काम है, वहां तक मैंने जाकर उसको वोट नहीं दिलवाया, तब तक मैं चैन से नहीं बैठूंगा। हमारे कई बार पैसे खो जाते तो पैसे ढूंढते कि पैसे कहां गिर गए, कहां गिर गए। जब आने वाला भविष्य, मेरी पीढ़ी का भविष्य खोने जाने वाला, उसको हम कैसे खोने देंगे, आने वाली पीढ़ियों के लिए क्या आवश्यक है उसको हम कैसे खोने देंगे। बाकी मैं कोई लंबा भाषण यहाँ पर नहीं दूंगा। आज आपके साथ पहली मुलाकात में सब कुछ सुनने समझने बहुत कुछ, फिर बार बार यहाँ पे कुमार जी के साथ रहूंगा, कुमार जी मुझे ले आइएगा। और कुमार जी को जैसे चाली जी बता रहे थे, हम वहां पर जब कार्यालय में भी बैठते हैं ना कुमार जी के पास, या भाजपा कार्यालय में बैठते हैं, तो जब देखो तो पहली चीज उसके दिमाग में सोच रहती है बड़ा कमा मारा। मागच्या 4-5 वर्षापासून काम केलं होतं। साहेबांना मी एक विनंती करेल की येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्या मागच्या वेळेस पण तोच आम्ही साहेबांना निवेदन दिला होता। उल्हास नदीबाबत आम्ही काम करत असतो। साहेबांना त्या निवेदनात आम्ही बोललो तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये तो विषय घ्या, उल्हास नदी जलपर्णी मुक्त अभियान, आणि जे वेगवेगळे नाले त्याच्यामध्ये बदलापूरपासून म्हारळचा नाला एक, म्हारळचा एक STP येऊन थांबला, तसंच पाणी माळाचं पूर्ण त्याच्यामध्ये डायरेक्ट पाणी उल्हास नदीमध्ये जातो आणि आपल्या जवळजवळ 50 लाख लोक तो पाणी पित असतात। आपले सगळे गाव प्लस KDMC, स्टेम, सेंचुरियन असे वेगवेगळे पंप हाऊस तिथे आहेत आणि आपण तो पाणी पित असतो। बदलापूर नगरपालिकेने तो नाला डायरेक्ट सोडलेला आहे। आपला हा लक्ष त्याच्याकडे जात नाही नदीकडे आणि तोच घाण पाणी आपण पित असतो। खेमानी नाला बंद झाला, आपण म्हारळ आणि मोहण्याचा नाला डायरेक्ट बिना फिल्टर करून पाणी उल्हास नदी सोडला जातो आणि आपण तोच पाणी वॉश करून तसंच पिलं जातो। एकमेकाच्या सगळ्या घाणीचा पाणी आपण पित असतो। तर साहेबांना मी विनंती करेल की आपण नक्कीच निवडून येणार तर आहात, विधानसभेमध्ये हा प्रश्न तारांकित प्रश्नामध्ये आपण तो उपस्थित करावा आणि लक्षवेधीमध्ये आपण तो पुढच्या वेळेस नक्की घ्यावा। आणि जलपर्णी मुक्त अभियान जो आम्ही 2021 मध्ये पूर्ण केला होता, उल्हास नदी स्वच्छ करून ठेवली होती, पुन्हा त्याला एक ब्रेक लागला। काही लोकांनी त्याला विरोध केला किंवा काही लोकांना ते कळत नाही, नदी स्वच्छ असली पाहिजे। जसं आपल्या साहेबांनी तलावासाठी काम केला, तलावासाठी भरपूर निधी दिला। आपल्या परिसरात आपण भाग्यवान आहोत की आपल्याला एक जंगल पण आहे वर, आपला मोठा फॉरेस्ट एरिया आहे। साहेबांनी तिकडे पण लक्ष द्यावा। ते जरा दुर्लक्षित प्रश्न आहेत, तिथे सहसा कोणाचं लक्ष जात नाही। आपण विकास कामं आपली गावच्यासाठी आमच्या पण साहेबांनी भरपूर केलं। गावात अंतर्गत रस्ते, रोड जिथे कधी शक्य नव्हते अशा ठिकाणी साहेबांनी रस्ते बनवून दिले। तर त्याच्यासाठी मी एक वर्ग ग्रामस्थ आणि मी स्वतःहून त्यांचे खूप खूप आभार मानेन। इतक्या प्रचंड वेगाने त्यांनी ते कामं केलेली, ते आम्ही फक्त साहेबांकडे 2 वेळा गेलो, 1-2 वेळा। आणि हायवेसाठी पण साहेबांनी आम्ही जेवढ्या वेळेला गेलो निसंकोच मीटिंग दिल्या, हायवेच्या सर्व अधिकाऱ्यांना बोलवून हा हायवे खूप जलद गतीने बनवला। तिथे अजून एक प्रश्न निर्माण झाला, हायवे इतक्या मोठ्या वाहतुकीसाठी खुला आहे, तर धूळ काय कमी झाली नाही। तर साहेबांना मी ते पण सांगेल की हायवेच्या सर्व अधिकाऱ्यांना सांगून जरा धूळमुक्त रस्ता केला, एवढा रस्ता चांगला बनवला पण तो धूळमुक्त केला तर अजून चांगलं होईल। आणि मी सर्व माझ्या ग्रामस्थांतर्फे साहेबांना मी शुभेच्छा देतो। शक्य तेवढे आम्ही सगळीच पाठीशी उभेच आहोत आणि जे नदी, जल, जंगल, जमीन यासाठी साहेबांनी खूप प्रयत्न करावेत, हीच माझी इच्छा आहे। कार्यसम्राट आमदार श्री कुमार एलानी जी, आदरणीय मंच, और आपके सामने आज एक हमारा डैशिंग लीडर जो सामने आपसे शायद इंट्रोड्यूस हुआ है या नहीं मुझे नहीं मालूम, मैं लेट आया, श्री नरेंद्र राजानी,
जो इतनी डैशिंग है। जब भी हम थे नगर सेवक और हमारे साथ थे तो इनका भाषण सुनने के लिए एकदम शांत से लोग बैठ जाते थे, भाई इनका भाषण सुनेंगे, किसकी आज उतारेगा और किसको चाड़ेगा। इनकी इतनी खूबी है। ये हमारे साथ आज आए हैं श्री नरेंद्र राजानी, और इस गांव में मैं समझता हूँ 10-15 साल से मैं सुखरामणी हम लोग आते रहते और सबको जानते थे तीनों गांव में। लेकिन जब से आमदार कुमार एलानी बने और वो जैसे ही गांव में घुसे तो आज घर घर में उसको जानते हैं, और घर घर हर मारल में हुए, चाहे कांबा में हुए, चाहे वरम में हुए, सब उनको जानते हैं। और काम एक ऐसा करते हैं कि अगर जो उनके पास कोई भी चला जाए, एक साधारण आदमी भी चला जाए और बोले मेरे को ये तकलीफ है, तो उनका वो तकलीफ सुन के उसी टाइम किसी को भी सामने फोन जिसको करना होगा करते हैं और वो सुनते हैं। अभी बीच में हम आपके घर गए थे तो बोला पानी, जैसे पानी की बात बताई अभी लता जी ने, भाई पानी हमारे पास हम दूषित पीते हैं, खराब है, क्या हुआ? कुमार जी ने पूछा भाई किधर है, क्या आपका फिर फ्रेश पानी क्यों नहीं आता है? बोला काम ही बंद पड़ा है आधे में। उसी टाइम कुमार जी शायद उसी के पीछे लग गए और देखा, उन्होंने उसका काम आगे बढ़ाया है। जैसे वो होएगा तो फिल्टर होके पानी जैसे सबको आवे, उनका वो भी कोशिश है। और मारल में या जिधर भी आप कभी कोई फंक्शन होवे, सबके पास जाते हैं। आज हम नहीं पहुंचते लेकिन वो पहुंचते हैं। आज गली गली में बच्चे बच्चे के पास देखो तो सबको हम ही उल्टा उनके साथ इधर आने में ये करते हैं, भाई चलो 10 मिनट के लिए बोलते हैं चलो, लेकिन इधर 1-2 घंटा लगा के घुमा, इधर चलो इधर चलो। हम ही तंग हो जाते हैं, बाबा हम चलते हैं, आप करते रहो। इतना वो थकता नहीं है। सवेरे से अपने ऑफिस में आ जाते हैं, रात को कितने बजे तक काम करते हैं। हम तो उसको बहुत मानते हैं, भाई इतना काम हमारे से भी उम्र उसकी जाती है, कैसे काम करते हैं। ऐसे आमदार हमको बार बार चाहिए और हर बार चाहिए। और आप गांव में जितना इनका बजट होना चाहिए, तीनों गांव में, उल्लासनगर में बजट इनका जाती है, लेकिन फिर भी वो देखो तो जब भी इधर गांव में ये करना है, ये गांव में ये करने का, ये गांव में करना है, यार भाई सब बजट तुम उधर दोगे तो फिर हमको उल्लासनगर को क्या दोगे? ये तो 28 साल हमको भी इनको उसमें मिला है। अगर जो 5 साल मिला होता तो शायद ये तीनों गांव का शक्ल ही अलग होता था। आज उनको 2.5 साल मिला, 2.5 साल में भी और बहुत उसने काम किया रूलिंग में रह के, और आगे भी आप लोगों का आशीर्वाद रहेगा तो ये जरूर चुन के आएगा और आगे करके काम करेगा। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। माननीय सन्माननीय आमदार साहेब कुमार आयन साहेब, तसेच त्यांचे सहकारी योगेशजी देशमुख साहेब, तसेच अश्विनजी भोईर आणि उपस्थित कांबा ग्रामपंचायतचे सर्व माझे बंधू आणि मित्रपरिवार यांचे सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो। आता कांबा गावामध्ये काय काय कामं झाली हे साहेबांनी सांगितले, योगेश शेट्टीने सांगितली, आणि काय कामं बाकी आहेत आमच्या वार्डामध्ये ते अरुण शेट्टी सांगितलेले। तर साहेब आमची तुम्हाला विनंती आहे का जी कामं झालेली नाही आहेत तर त्या निवडून आल्यानंतर तुम्ही त्या कामांवर लक्ष देऊन ती कामं पूर्ण करावी अशी आमच्या सर्व गावाची एक तुम्हाला विनंती आहे। तसेच साहेब मी तुम्हाला सांगतो, आज तुम्हाला गावातली 100 लोक दिसत असतील, परंतु या 100 लोकांच्या मागे पूर्ण गाव आहे। गावातले जे प्रतिष्ठित लोक आहेत, दीपक शेठ शिरोशे झाले, मधुदादा शिरोशे, दिलीप भोईर दादा, विलास उबाले, शहाजी शिरोशे, मंगेश भावर्ते, तसेच चिंतामण चौधरी, दीपकजी मारशे साहेब, रामू देवकर, तसेच आमचे सुदाम शेठ भोईर, अरुण शेठ शिरोशे, विजय भोईर, धनाजी शिरोशे, अमर बनकरी, तसेच आमचे धोबीघाटचे तुमच्याच वार्डामधले आमचे मित्र येथे उपस्थित आहेत, अनिलजी रजपूत साहेब, तसेच आमचे काका इथे सगळी मंडळी, आमचे राजेश दादा वालिंबे, राजेशजी चौधरे, तसेच आमचे खरखर दादा, सगळी मंडळी तुमच्या बाजून साहेब एकदम ताकदीने मागे उभे राहिलेली आहेत। तसेच आता गावातले सदस्य दत्ता शेठ, अरुण शेठ, तसेच आमची आई सुद्धा सदस्य आहे, सगळी मंडळी तुमच्या बाजूने ताकदीने उभे आहे। आणि मंगेशदादा बनकरी त्यांचे सगळे सहकार्य तुम्हाला या इलेक्शनला राहील याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो। साहेब तुम्ही बिंदास राहा, तुम्हाला कमाल या चिन्हालाच मतदान करून तुम्हाला निवडून देतील याचा मी तुम्हाला शब्द देतो। आणि जय हिंद, जय महाराष्ट्र। मी जास्त काही बोलणार नाही, परंतु कार्यकर्त्याची पण आपली काहीतरी जबाबदारी आहे। आपल्या गावात कुठले विकासाची कामं जर अधूर राहिली असतील तर ती आमदारापर्यंत पोहोचवल्याशिवाय आपला समज आमदार हा पूर्ण विधानसभेत असतो, प्रत्येक ठिकाणी त्यांना लक्ष घालावं लागतोय। मी जरी शिवसेनेत असलो पण कधी त्यांच्याकडनं अशी दुसरी भावना नसते की बाबा हा शिवसेनेचा आहे, हा राष्ट्रवादीचा आहे, हा मनसेचा आहे, असा कुठलाही हेतू नसतोय।
त्यांचा जेवढा निधी आहे, जास्तीत जास्त फोकस कांबा, वरप, भारल या गावांवर आहे. जास्त उल्हासनगरमध्ये कमी लक्ष घालतात. परंतु कांब्याचा कुठलाही विषय असून दे, मी 2-3 वेळा घेऊन गेलो. MECBचा विषय असं, MECB पूर्ण रोड लाईट खराब झाल्या होत्या, ते नादुरुस्त झाल्या होत्या, ते पण काम सुरू झालं. हा पण विकासाचं काम आहे. दुसरा विषय ग्रामपंचायतसाठी कधी मी स्वतः मागणी नव्हती केली तर 20 लाख रुपये भेटतील. साहेबांनी भेटलं, त्याचं भूमिपूजन 1978 पासून ग्रामपंचायत आपली नादुरुस्त आहे. म्हणजे त्याच ग्रामपंचायत बसतोय. आम्हाला लाज वाटत होती निवडून आल्यानंतर ग्रामपंचायतचं कसं व्हायचं. तिथले तहसीलदार येतात, पोलीस यंत्रणा येते, बघतो तुमचं कार्यालय सुधरा. पहिलं कार्यालय नाही तर गाव नाही. ग्रामपंचायत कार्यालय महत्वाचं आहे. त्या कार्यालयासाठी साहेबांनी स्वतःचा निधी दिलाय 20 लाख, पण 10 लाख रुपये ते इमारती करता आणि 10 लाख इतर कामासाठी. परंतु साहब तुम्हारा रिक्वेस्ट है कि वो भी निधि इसमें आना चाहिए. और नागरिक सुविधा का मैंने भी खासदार साहब से 40 लाख का मांगनी किया है. हमारा ख्वाब है कि ग्राउंड +2 होना चाहिए. ग्राम पंचायत ऐसी होना चाहिए, गांव इतना बड़ा है, गांव में बहुत सब सुख सुविधा है, लेकिन एक वाटर का प्रॉब्लेम बहुत है. पाणी शुद्ध नाही येतं, पाणी का प्रॉब्लेम बहुत है. जल जीवनसाठी आम्ही स्वतः प्रयत्न करतोय. तुम्ही पण त्या दिवशी फोन केला होता. जलद 2-3 महिन्यात MIDCचं पाणी सुरू व्हावं ही आमची सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे. कारण हा नदीचा बदलापूरपासून दूषित झालेलं पाणी आम्ही पितोय. यात केमिकलचं पाणी येतं. याच्याकरता आपण पुढे निवडून आल्यावर त्वरित हा प्रश्न सॉल्व्ह करा, जेणेकरून बदलापूरपासून एक ड्रेनेज लाईन खाडीला कशी जॉईंट होईल. केंद्र सरकार, राज्य सरकारच्या माध्यमातून जर झाली तर नदी दूषित होणार नाही, तर वालदोनी झाल्याशिवाय राहणार नाही आमची नदी. हे आमची रिक्वेस्ट आहे आणि याच्यासाठी आम्ही तुमच्याकडे पाठपुरावा करणारच आहोत. पुढच्या 5 वर्षात आपण निवडून येणारच आहे, 100% आमची गॅरंटी आहे. गावाला 1 टाइम म्हणजे भरघोस मताने तुम्हाला आम्ही इकडनं लीड देऊ. मागे एक आमची चुकी झाली होती खासदार साहेबांच्या वेळेस, तसं होता कामाने. कार्यकर्त्यांना मी एक सूचित करतोय, आपण काय करतो, आपल्या घरातली वोटिंग काढतोय, बाहेरच्या वोटिंगवर फोकस देत नाही आणि त्याच्यानंतर आपलं लीड कमी होतोय. 800 ते 900 वोटिंग उद्धव ठाकरे गटाला पडली, काही कार्य नसताना. स्थानिक आमदार आपला असताना कार्य करतो, खासदार फंड देतो, पण त्याचा काहीतरी आपण बेनिफिट दिला पाहिजे. वोटिंग नाही, आपण बाकी काय करू शकतो, मतदान तर चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्या दिवशी प्रत्येकाने शांतता बसून जमणार नाही, घरोघरी जाऊन वोटिंग काढायचे. हे माझं तुम्हाला विनंती आहे. 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या वेळेला पण आम्हाला बसस्टॉपची गरज आहे आणि तुर्तास म्हणजे आम्हाला ब्रेकर जे आज मंदिरावरती बाहेरून पण लोक येतात. रोडची समस्या भरपूर. आमच्या काही शाळा ज्या आहेत गावाच्या रोडच्या ह्या साईडला आहेत, आमची काही वस्ती ह्या साईडला पण आहे, पण त्या संदर्भात आमच्या रोडवरती खूप ॲक्सिडेंटचे प्रमाण खूप आहे. ब्रेकर आणि बसस्टॉपची 2 सोयी करा आमच्याकडे साहेब. बस एवढं बोलून माझे मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. कार्यकर्ते व विविध पदाचे पदाधिकारी टोटल काम करतात. आज मला वाटतं 2024च्या विधानसभेची निवडणुका होऊ घडलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आज आपली काही सभा होत आहे, त्याच्यावरती चर्चा करायची आपल्याला. मला वाटतं पुढच्या आठवड्यामध्ये काहीतरी आचारसंहिता लागते आणि नोव्हेंबरच्या काहीतरी आसपास निवडणूक काहीतरी होणार आहे. तर आपण आपले जे आमदार आपले आहेत, सन्मानित उभं राहिलेलं आहे, तर विविध क्षेत्रातील कामं आणि सगळं एकत्रित करून त्यांच्याशी एकत्र राहणारे, बोलणारे आणि त्यांची कामं त्यांनी पोहोचवते आपल्याकडे पण. तरी सर्वांना एक विनंती करेल, या निवडणुकीमध्ये त्याला चांगल्या बदलपदामध्ये कसं निवडून येता येईल, ओळख कामं मारण या ग्रामीण भागातून तशा प्रकारे आपण सगळे प्रयत्न करायला पाहिजे. धन्यवाद. थँक्यू. त्यांच्या ऑफिसमध्ये गेलेला कार्यकर्ता काम घेऊन त्याचं काम त्यांनी निसंपर्कपणे केलेलं आहे. खरोखर जी होती ती 5 वर्षामध्ये जी आपली कामाची कसरत आहे ती भरून निघालेली आहे. आता फक्त कामगाला भरपूर कामं चालू आहे, पुन्हा वरप झालं, भारत झालं, सर्व कामं चालू आहे. खासदार पण असो, आमदार पण असो आणि योगायोगामध्ये आपली ग्रामपंचायत पण आपल्याला सक्षम भेटली आहे. यावेळेला सर्व सुशिक्षित सदस्यपदी आहेत, त्यामुळे त्यांनी पण एक चांगला हातभार कुमार शेठला लावलेला आहे आणि त्यांनी ती कुमार शेठकडनं कामं, आपल्या आमदार साहेबांकडून कामं त्यांनी पण योग्य पद्धतीने करून घेतलेली आहेत आणि त्यांना आमदार साहेबांनी कुठेही नाराज केलेले नाही. त्याच्यामुळे आता येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण कोणतं हे विचार न करताना एकजुटीनं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे होतील आणि आपल्या आमदार उल्हासनगर
आमदार आपले आता ही शिस्त भारतीय जनता पार्टीला आहे, त्यामुळं आपण निसंकोच मताची भले भारतीय जनता पार्टी असो किंवा कोणत्या आपल्या महायुतीतल्या कोणत्याही व्यक्तीला असो, पण आपण एकजुटीनं त्या व्यक्तीला विजयीच्या दिशेने कसे न्यायचं आहे याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कोणताही संकोच मनामध्ये न ठेवताना आपण हातभार लावून एक मत आपण त्यांना देऊ, त्यांना विजयीच्या मार्गावर नेलं पाहिजे. आणि खरोखर ते कामाची व्यक्ती आहे, ते यांना विजयाचा हात आपण लावायलाच पाहिजे. मी एवढीच अपेक्षा ही माझ्या मनामध्ये खदखद असते की जी व्यक्ती काम करते त्या व्यक्तीच्या आपण पाठीशी उभे राहिलं पाहिजे, आपण त्यांना पाठबळ दिलं पाहिजे. आपण जर त्यांना वोटिंग करू ते निवडून येते, जनता जेव्हा मतदान करते तेव्हा ते आमदार होतात आणि ते आमदार त्यांना कळकळ असते जनतेच्या कामामध्ये, ते मग एकदम हात आपला पुढे धरून देतात. असेच आमदार आपल्याला मिळालेले आहे आणि त्या आमदारांच्या पाठीशी आपण याच्या इकडे ठामपणे उभे राहायला पाहिजे अशी मी आशा बाळगतो. अशी मी तुमच्या सर्व कार्यकर्ता महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना काही आपल्या मनामध्ये काय असते की हा करतो तो रामरामने मला करीत तर त्याच्याकरता त्याच्या पक्षाला हे असं नाही मानता आहे. आपण महायुतीमध्ये महायुतीचा विचार करताना आपण महायुतीचा उमेदवार कसा आणि चांगल्या मतदारांमध्ये निवडून येईल